एक सेकंड. हाँ सर. थँक्यू सो मच सर. मी सांगतो. हो काव्या, गुड न्यूज आहे. तो मुलगा पकडला गेला. आणि ते फोटोज? ते फोटोज सुद्धा सगळीकडून डिलीट केलेत. केदार थँक्यू सो मच. आज जर तू नसता ना तर हा एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नसता. तू आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आला म्हणून मला हिम्मत आली. नाहीतर मला नाही माहिती, मी तर जीवच. काव्या, असं नाही म्हणायचं. आणि आता सगळं सॉर्ट झालंय ना. केदार, मनापासून थँक्यू. काव्या, थँक्यू. इट्स ओके. बाबा, चहा आणलाय तुमच्यासाठी. घ्या, हे घ्या. बाबा, काय झालं? कमी पडलो ग काव्याच्या बाबतीत. मी खरंच खूप कमी पडलो. काव्याच्या बाबतीत मी खरंच खूप कमी पडलो. आपल्या मुलींकडे लक्ष देता देता काव्याकडे फार दुर्लक्ष झालं ग माझं. नाही बाबा, असं काही नाहीये. तुम्ही का असा विचार करताय? असं काही नाहीये, घ्या. नाही, काव्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि आज तिच्या बाबतीत एवढं सगळं घडलं. आणि ह्या घराचा कर्ता पुरुष म्हणून मी एकही जबाबदारी आजपर्यंत पार पाडू शकलो नाही. रेखाच्या बाबतीत तिच्या अपेक्षा कधी पूर्ण करू शकलो नाही. तुझ्या पाठीशी कधी खंबीरपणे उभाही राहू शकलो नाही. आणि काव्याच्या बाबतीत त्या मुलांपासून तिचं रक्षण करू शकलो नाही. नाही बाबा, अहो खरंच असं काही नाहीये. तुम्ही आजपर्यंत खूप केलंय आमच्यासाठी. तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. खरं, घ्या. नाही, माझ्यातल्या या सगळ्या कमतरतेमुळे ना मी काव्याच्या बाबतीत खरंच खूप दुर्लक्ष केलं. तिच्याकडे दुर्लक्ष झालं माझं. बाबा, आमच्या लहानपणापासून तुम्हाला कधीही कोणीही विचारलं ना की तुम्हाला किती लेकी आहेत, तर तुम्ही कायम 4 लेकी आहेत असंच म्हणता, हो की नाही? काव्या तुम्हाला बाबा मानते. तिच्या शाळेत जर कधी तिला तिच्या वडिलांवरनं कोणी हिणवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही शाळेत जायचा आणि तिचा हात धरून तिच्या मैत्रिणींसमोरून मुद्दाम तिला घेऊन यायचं. तुम्हाला माहिती आहे, आम्ही लहान असताना ना आमच्या वाढदिवसापेक्षा काव्याच्या वाढदिवसाची जास्त वाट बघायचो. कारण आमच्या वाढदिवसाला तुम्ही नेहमी हेच सांगायचात ना की नाही, घरात काहीतरी चांगलं बनवा. पण तिच्या वाढदिवसाला आपण नेहमी बाहेर जेवायला जायचं. म्हणून तिच्या वाढदिवसाची जास्त वाट बघायचो आम्ही. कुठल्याही सणावाराला आमच्यापेक्षा जास्त महाग कपडे तुम्ही तिला घेऊन द्यायचात. का? कारण तिला पोरकं वाटायला नको, तिला वेगळं वाटायला नको म्हणून. आम्हाला नेहमी असंच म्हणायचं ना की 4 पैसे जास्त गेले तर चालतील, पण काव्याला छानच वाटायला हवं. बाबा, तुम्ही आम्हा 4 बहिणींमध्ये कधीच दुजाभाव केलेला नाहीये. काव्या माझी आत्ते बहीण आहे असं मला कधी वाटलंच नाही. काव्यासाठी तुम्ही कायम खंबीरपणे उभे असायचात. आईच्या आधी पण तिला तुमची आठवण यायची. तिला काहीही हवं असलं ना तरी ती पहिले तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगायची. बाबा, तुम्ही तुमच्या मामा म्हणून असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या. पण हे सगळं बाबा, हे एकट्या काव्याबरोबर घडलेलं नाहीये, अनेक मुलींबरोबर घडलंय. समाजातल्या घाणेरड्या विचारांच्या माणसांमुळे हे सगळं घडतं आणि ह्याची शिक्षा फक्त त्या मुलींना नाही, तिच्या कुटुंबाला सुद्धा भोगावी लागते. पण आता तो गुन्हेगार पकडला गेलाय ना, आता त्याला लवकरच शिक्षा सुद्धा होईल. मग अशा वेळेला आपण पुढे जायला हवं. या सगळ्या गोष्टी मागे टाकायला हव्यात आणि आपल्या भविष्याचा विचार करायला हवा. आपल्याला काव्याच्या भविष्याचा विचार करायला हवा. तिच्या समोर तिचं अख्खं आयुष्य पडलंय बाबा. पण तिला हे सगळं अवघड जाईल ना. तेच तर. मग अशा वेळेला कुटुंब म्हणून आपण खंबीर व्हायला नको का?
तिने जर आपले असे डोळे पाणावलेले बघितले तर तिला त्याचा किती त्रास होईल की नाही? घ्या घ्या, चहा घ्या, म्हणजे जरा डोकं दुखी थांबेल आणि बरं वाटेल तुम्हाला. घ्या. ठीक आहे ना सगळं? समजवलंय, पण थोडा वेळ लागेल. आपण निघूया. मला असं वाटत होतं की मी आज इथे थांबते. तू घरी कळवशील काय? हा ठीक आहे. बाबा मी इकडे थांबले तर चालेल ना आज? अगं विचारतेस काय, घर तुझंच आहे ना. चालेल. जर काही लागलं तर मला फोन कर. ठीक आहे बाबा, येतो. सावकाश जा. हो. बाबा नका टेन्शन घेऊ. आपल्याला असंच हसत खेळत राहावं लागेल, तेव्हा कुठेतरी ती नॉर्मल होईल. घ्या चहा घ्या. ताई, केदार, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता काव्य आणि तिच्या आईला काय वाटत असेल हा विचारही करवत नाहीये मला. मी विचार करून करून सुन्न झाले अक्षरशः. ताई, मी अंदाजही लावू शकत नाही एक स्त्री म्हणून जगणं किती अवघड आहे. आपण म्हणतो की सुरक्षा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, पण स्त्रिया आता स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीयेत. नवजात बाळापासून तर म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्यांच्या मनात तीच भीती आहे की कोणी आपला पाठलाग नको करायला, बाहेर पडल्यावर कोणी आपल्याला चुकीचा स्पर्श करायला नको, कोणी फोटोज काढून ते व्हायरल करायला नको. या सगळ्या गोष्टींची भीती मनात बाळगून कसं जगता तुम्ही? आय डोंट नो केदार, आय सिरियसली डोंट नो. खरं तर हा सगळा विचार करून मला इतकी भीती वाटते ना. मला असं वाटतं एक आई म्हणून आत्ता या क्षणी प्रत्येक आईची हीच प्रार्थना असेल की आमच्या काळात जे झालं ते झालं, पण यापुढे या जगात असं नको व्हायला. माझ्या मुलींसाठी जग सेफ असावं, बेटर असावं. आय होप काव्य या सगळ्या ट्रॉमातनं लवकरात लवकर बाहेर पडेल. खरंच सेल्यूट आहे तुम्हाला. खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही. पण आम्हाला कौतुक नकोय केदार. आम्हाला आमचे मूलभूत हक्क हवेत. आम्ही घर सांभाळतो, आम्ही काम सांभाळतो म्हणून आमचे स्ट्रगल ग्लोरिफाय करू नका हेच सांगायचंय आम्हाला. माणूस म्हणून बघा ना आमच्याकडे, माणूस की दाखवा, समान हक्क द्या. म्हणजे एकीकडे त्यागमूर्ती किंवा देवी म्हणायचं आणि दुसरीकडे हे असले प्रकार करायचे, याला काय अर्थ आहे तू सांग मला. मला बेसिक माणूस की हवी आहे केदार, आणि त्यात काही चुकतंय का आमचं? नाही ताई, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुझं म्हणणं कळतंय मला. सॉरी केदार, आय एम सॉरी. मी उगाच तुझ्यावर रिॲक्ट झाले, पण तुला खरं सांगू या सगळ्या गोष्टीचा मी खूप जास्त विचार करते, त्याच्यामुळे कदाचित मी रिॲक्ट झाले असेल.